एकादशी महात्म्य कथासार पापमोचनी एकादशी फाल्गुन कृष्ण पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, आता तुला पापमोचनी एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो. ते चित्त देऊन एकदा मानधाता राजाने लोमश मुनींची प्रार्थना करून विचारले की हे मुनी महाराज, मला पापमोचनी एकादशीचे महात्म्य श्रवण करण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून सांगा. राजाचा हा प्रश्न ऐकून मुनी म्हणाले की हे राजा, याविषयी तुला एक पूर्वइतिहास सांगतो. तोही चित्ररथ गंधर्वाच्या उपवनाजवळ च्यवन ऋषीचा आश्रम होता. त्या ठिकाणी ते च्यवन ऋषी व त्यांचा मेधावी नावाचा मुलगा शिवभक्त करून सत्कर्माने पुण्याचे आचरण करीत वास्तव्य करीत होते. चित्ररथ गंधर्वाचे ते उपवन अत्यंत मनोहर व रमणीय असे होते. नाना प्रकारच्या सुंदर लता वृक्षांनी गजबजलेले होते. कित्येक लता वृक्षांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले होते, त्यामुळे ते उल्हासित दिसत होते. त्यातून वसंतकाल प्राप्त झाल्यामुळे ते लता वृक्ष एकमेकांच्याकडे पाहून हसत होते. त्यांचे ते हास्य फुललेल्या सुगंधिक पुष्पांनी व्यक्त झाले होते. त्या हास्यामुळे दशदिशा आनंदित झाल्या होत्या, कारण त्या पुष्पांचा सुगंध दिशात भरून गेला होता. त्या लतावृक्षांवर नाना प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत होते. त्यातून विशेषतः त्या लतावृक्षांवर पोपट मैनांच्या प्रेमाचे विलास चालले होते. कोकिळेच्या सुस्वर व मधुर गायनामुळे त्यांच्या विलासाला रंग चढला होता. खाली हिरव्यागार गवतात हरणी चरत होत्या. पाण्याच्या कुंडात बदके पोहत होती. लहानशे पाण्याचे पाट झुळझुळ वाहत होते. ठिकठिकाणी कारंजाचे फवारे उडत होते. अशा प्रकारची त्या रमणीय उपवनातील मनोहर शोभा पाहत पाहत नीलवस्त्र परिधान केलेली मंजू घोष नावाची एक सुंदर अप्सरा मध्यभागी असलेल्या करंजाचे कट्ट्यावर येऊन बसली. तिचा वर्ण गोरा असून स्वरूपान अत्यंत सुंदर होते. तिचे केश काळेभोर, नेत्र विशाळ आणि तेजलदार, नाशिक सरळ, गाल गुलाबी व मुख तेजस्वी असे होते. शिवाय तिच्या रसरसलेल्या तारुण्यामुळे ते सौंदर्य विशेष फुलले होते. पयोधर भरीव व ठसठशीत असे होते. तिचे सौंदर्य पाहून उर्वशी निस्तेज होत होती. फार काय सांगावे, प्रत्यक्ष कामदेव तिच्याकडे पाहत जिभेला चाटीत होता. ती त्या कठावर बसली असताना तिची नजर च्यवन ऋषीच्या आश्रमाकडे गेली. त्या आश्रमाच्या बगीच्यात फुले तोडीत असलेला मेधावी तिने पाहिला. तो तरुण, सुंदर व तेजपुंज असून नीतिमान व विचारी असा पाहणाऱ्याचे चित्त मोहून जात असे. जेव्हा ती नवयौवनाकडे त्याच्याकडे टक लावून पाहू लागली, तेव्हा तिच्या अंतःकरणात प्रेमाच्या लहरी उचमडू लागल्या. त्या प्रेम लहरींनी कामाला उद्दीपित करून प्रदीप्त केले. शरीराचा दाह होऊ लागला. गळ्यातील पुष्पमाळा सुकून चालली. रत्नजडित अलंकार काळवंटू लागले. ही तटतटू लागली. अखेर ती पाटली. तो आवाज ऐकून मेधावीची नजर तिच्याकडे गेली व तो पक्षी फाशात अडकला. मदनाने आपल्या शत्रूच्या भक्तीला जिंकले. पुढे मेधावी फुले तोडण्याच्या निमित्ताने हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला. तो मधून मधून तिच्याकडे पाहत असे. थोड्याच वेळात ती एकमेकांजवळ आली आणि दुसऱ्या विषयाच्या निमित्ताने एकमेकांशी बोलू लागली. बोलता बोलता उघड प्रेमाच्या गुंज गोष्टी सुरू झाल्या. अखेर त्या गोष्टीचे मर्यावसान त्याच्या विलासात झाले. त्याप्रमाणे प्रेमाच्या जादूने मोहून विषयविलासात अडकल्यामुळे त्याची शिवभक्ती सुटली. सत्कर्म सांडले. पुण्य मातीला मिळाले व अखेर तो जपतपाला विसरून भ्रष्ट झाला. या ठिकाणी त्याचे ज्ञान आंधळे झाले, विचार लंगडा पडला व नीती दुर्बळ झाली. अशा रीतीने बहुत काळ लोटल्यानंतर
एके दिवशी ती अप्सरा त्याला हात जोडून म्हणाली की महाराज, मी गंधर्व लोकात अप्सरा आहे. आजपर्यंत पुष्कळ दिवस मी आपल्या प्रेमाच्या सहवासात घालविले. आता मला माझ्या गंधर्व लोकी जाण्याची परवानगी द्या. इतपर मला आपल्याजवळ राहणे शक्य नाही. तिचे हे भाषण ऐकून त्याच्या मनाला खेद वाटू लागला व कृतकर्माचे पश्चाताप होऊन तो तिला म्हणाला की मी पाप्याने शिवभक्ती त्यागून तुझ्यावर प्रेम केले. सत्कर्म पायाखाली तुडून तुझ्या सुखाकरिता देह झिंजावला. पुण्याचा मार्ग सोडून तुझ्या पावलावर पाऊल टाकले. जपतप विसरून तुझ्या सुंदर लावण्याचे ध्यान केले. असे असून सुद्धा तू मला टाकून चाललीस. तेच मी तुझ्यावर प्रेम न करता कैलासनाथाची शिवाची भक्ती केली असती तर त्याने मला टाकले नसते. उलट माझा उद्धार केला असता. तुझ्या सुखाकरिता न झटता सत्कर्माला कुरवाडले असले तर त्याने माझे कल्याण केले असते. आता तुझ्या जाण्याने मला तुझे स्वरूप समजून आले. तू माझ्या तपाचा भंग करण्याकरताच आली होतीस. अर्थात तू माझी दुष्ट वैरी आहे. इतपर मीही तुझ्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. आणि ज्या अर्थी तू मला फसवलेस त्या अर्थी तू पिच्चास योनीला जाशील. जा तू आता. त्याचा तो शाप ऐकून ती अत्यंत भयभीत झाली व हात जोडून म्हणाली की महाराज, मी आपली दासी आहे आणि मोहित झाल्यामुळे माझ्या हातून अपराध घडला. त्याबद्दल मला क्षमा करा. मजवर कृपा करा. मला उशाप द्या. थोरांच्या संगतीत एक क्षण घालवला तर मनुष्याचे कल्याण होते आणि मी तर आपल्या सहवासात बरेच दिवस घालवले आहेत. तेव्हा तो मेधावी म्हणाला की या शापापासून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. तथापि तू जर पापमोचनी एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे करशील तर तुझी पिच्चास योनीतून मुक्तता होईल. पुढे तिने पापमोचनी एकादशी व्रत यथाविधी केले तेव्हा तिची त्या पिच्चास योनीतून तात्काळ मुक्तता झाली. इकडे मेधावीनेही वडिलांच्या सांगण्याप्रमाणे केलेल्या पापातून मुक्त होण्याकरिता त्याच पापमोचनी एकादशीचे व्रत यथाविधी केले तेव्हा त्याचीही त्या पापातून तात्काळ मुक्तता झाली. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे पापमोचनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.